आंदोलन तिथं सुरूच आहे. जायला नाही जायला कोणी विनंती केली नाही, करू शकत नाही. आणि मी कोणाचं ऐकत नसतो तसलं. मग इथून आता चाकरवाडीला जाणार, पुन्हा हॉस्पिटलला येणार. आता इथंच 9 वाजलेत आणि 10 वाजताचा अंतर याचा कार्यक्रम आहे चाकरवाडीचा. आणि तिथं खूप भाविक भक्त जमलेले. त्यामुळे आता हॉस्पिटलमधून डायरेक्ट आम्हाला चाकरवाडीला श्री क्षेत्र चाकरवाडीला जायला लागते. कारण तिथून खूप महंतांचे फोन सुरू झाले. त्यामुळे आम्हाला उठायला उशीर झाला. रात्री तब्येत थोडी खराब असल्यामुळे उठायलाच उशीर झाला. त्यामुळे आता आम्ही धडक संभाजीनगर ते चाकरवाडी जाणार लगेच. आज सरकारचं शिष्टमंडळ ओबीसीच्या नेत्यांना भेटतं आहे आणि काल तर वडेट्टीवारांचे अश्रू देखील तिथं तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. या सगळ्यावर काय प्रतिक्रिया? उदय सामंत आणि गिरीश महाजन आहेत त्यांना भेटायला. त्याच्यावर काय बोलला होता तिथे येणार समजा. आंदोलन म्हणल्याच्या नंतर आंदोलनाचं काम आहे करणं, आंदोलन त्यांचं येणं. पण दोघांची सारखीच फजिती म्हणत ध्यानात राहू दे. मला फसिलेले 15-20 वर्षे आम्हाला फसिलेले असंच होणार आहे. आम्हाला पाणी पाहिजे ते आता तुम्हाला पाणी पाजून जाईल. पाटील साहेब, अशी चर्चा आहे की तुम्हाला विनंती करण्यात आली की तिथे ते आंदोलन सुरू आहे तर आंतरवालीचा रूट टाळा किंवा तिथे थांबू नका, असं काही तुम्हाला पुढचं काय लय बोलून दाखवायची गरज नाही मला. नाही तसं काहीच नाही. पण आम्हाला उशीर झालं. आंतरवाली जायला कसं कोण विनंती करणार आहे जाऊ नका म्हणून? ती कसं म्हणणार आहे? किंवा दुसऱ्या गावचे थोडेच म्हणणार आहेत इकडे जाऊ नका. त्याचा काय संबंध? आम्हालाच उशीर झाला इथं. कारण आम्ही इथं खरं तर आपलं 7ला सोडायची ठरली होती जागा. इथंच 9 वाजले तर जागेवर. आणि इथून जायला 3 घंटे लागतात चाकरवाडीला. मग आता ती किती उशीर होणार? तिथं किती भक्त ते महंत वाट बघणार. म्हणजे आमच्यासाठी वाट बघत बसायचं त्या जायचं तेवढं काय विशेष नाही. आता आंतरवालीत आम्ही रोजच येत, त्याच्यात काय एवढं विशेष? आंदोलन तिथं सुरूच आहे. जायला नाही जायला कोणी विनंती केली नाही, करू शकत नाही. आणि मी कोणाचं ऐकत नसतो तसलं. मग इथून आता चाकरवाडीला जाणार, पुन्हा हॉस्पिटलला येणार. ओबीसी आंदोलनासाठी आज आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातले पण 2-3 गावं बंद आहे. म्हणजे आक्रमकता वाढत चाललेली आहे आंदोलनाची असं दिसतंय. ती त्यांचा प्रश्न आहे, आमचा नाही. आम्ही केल्यावरच फक्त जाती तिकडं नाव दिलं जातं त्याला. त्यांनी केलं की शांतता असते. एवढाच फरक आहे फक्त. शेवटी सरकार पुरस्कृत असल्यावर तसंच असतं. मराठ्यावर अन्यायच होणार कधी पण. मराठ्यावर कधी अन्याय होणार? आता फक्त मराठा एक झालाय म्हणून आता अन्याय होत नाही मराठ्यावर. मराठ्यावर अन्याय होणार. आम्ही काही केलं की जातीवाद, त्यांनी काही केलं की जातीवाद नाही. चलो, आपल्याला उशीर व्हायला लागलाय. आपल्याला इथून चाकरवाडीत जायचंय, चाकरवाडीतून पुन्हा हॉस्पिटलला यायचंय. चलो बॉस, धन्यवाद दादा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.